अन्यायाने भोगीची सजा जागा झाला कुणबी राजा या भूमिकेतून बंधनो आज 264 वाघर मतदारसंघामध्ये 40 वर्षानंतर कुणबी समाजाला न्याय मिळाला असं म्हणावं लागेल। आणि प्रथमतः मी ज्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अगदी योग्य वेळी वाघर मतदारसंघाला न्याय देतानाच अखंड कुणबी समाजाला न्याय दिला असं मला वाटतं। आणि म्हणून मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो, समाजाच्या वतीने मी आभार मानतो। बंधूंनो, आज आपल्याला एक संधी आलेली आहे। 40 वर्षानंतर या 40 वर्षामध्ये या समाजाला अन्यायाने भोगीची सजा जागा झाला कुणबी राजा या भूमिकेतून आज आपल्याला काम करायला पाहिजे। कुणबी समाजावर झालेल्या अन्यायाची व्याख्या सांगणं फार कठीण आहे। भोगलेला कुणबी समाज जे भोगत आहे याची व्याख्या करणं किंवा ते मोजमाप करणं हे देखील अशक्यप्राय आहे। या समाजावर गेली 500 वर्ष अन्याय झाला आहे। 500 वर्ष या समाजाला खाईच्या गर्दीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दाम आपल्याला मुद्दाम विषय उपस्थित करतो। या समाजाला ज्या वेळेला कसेल त्याची जमीन कुळ कायदा हा ज्यावेळेला 1957ला प्रस्थापित झाला त्यावेळी या कुणबी समाजाचं खरं आयुष्य धुळीस मिळालं। त्या दिवशी या खोतमंडळीने या पांढरपेशाने या समाजाचे अंगठे घेऊन जमिनी घेत्या। मला आज मुद्दाम या समाजाच्या तरुणाला पण सांगायचं आहे, बाबा रे तू शिकलास, तुला वडिलांनी शिकवलं, हे तुम्हाला नोकरी करण्यासाठी नाही शिकवलं। तुम्हाला जे शिकवलं आहे ते बापाचा अंगठा त्यांनी कापून घेतलं, त्याचा परामर्श करण्यासाठी, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी, त्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी मला ते तुला जन्म दिलेला आहे, तुला शिकवलेलं आहे। पण होतंय वेगळं। आज माझा माणूस, माझा तरुण शिकला की त्याच्या फक्त कुटुंब त्याच्या वाट्याला येतं, समाजाकडे त्याला बघायला वेळ नाही। आणि म्हणून या समाजाची जी गेल्या 500 वर्षामध्ये जी वाताहत झालेला आहे त्याला जे गुलामगिरीसारखं जीवन जगावं लागतं आहे का? समाजाच्या नेतृत्वाने गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चढ उतारामध्ये काम केलं, समाजाचं काम केलं, समाजाचा उद्धार, समाजाचं परिवर्तन हा विषय ठेवून काम केलं, पण अपुरं पडलं। कारण या ठिकाणी या समाजाची जशी शैक्षणिक प्रगती होईल तशी त्याप्रमाणे त्या समाजाची प्रगती पण व्हायला पाहिजे होती। पेजे समितीचा अहवाल आला, पेजे समितीचा अहवाल 1981 साली शासनाकडे प्रस्थापित झाला, पण त्याचा पुढे जी कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती झाली नाही। त्याचा दोष कुणाला द्यायचा, पण झालं, अन्याय झालेला आहे। या जर पेजे समितीच्या अहवालाची जर 100% अंमलबजावणी झाली तरच या कोकणातल्या कुणब्याला खरा सूर्य आणि सूर्यचंद्र आणि खरं स्वातंत्र्य त्याला मिळालं असं वाटू शकेल। म्हणून यावर विचार करायला सगळ्या समाजाने कधीतरी एकत्र येऊन जे अन्याय झालेले आहेत, अन्याय कसे असतात, अन्याय कोणता आहे, आजही माझ्या समाजातल्या सुशिक्षितांना देखील माझ्या तरुण मित्रांना माझं आव्हान आहे, पहिला आपण शत्रू कोण हे ओळखता आलं पाहिजे। जोपर्यंत आपण शत्रू ओळखला नाही तोपर्यंत आपण विकास करू शकत नाही, प्रगती करू शकत नाही। आणि म्हणून खरा जो आज काम आहे आपल्या तरुणाचं तो शत्रू ओळखायचं, खरं कोणतं, खोटं कोणतं, या दोघांचा फरक आपल्याला समजून सांगता आला पाहिजे, लोकांना जागृत करायला पाहिजे। आजही आता तरुण बीकॉम होतो, डॉक्टर होतो, वेगवेगळ्या पद्धतीने पण ते 5% बोलतात, 95% आजही हा समाज दारिद्र्याच्या खाईमध्ये पडलेला आहे। आणि याचा जर उद्धार करायचा असेल तर समाजाने फार मोठ्या प्रकारची उत्क्रांती, एक मोठ्या प्रकारचा अधिवेशन घेऊन, एक विशिष्ट प्रकारचे परिषद घेऊन समाजाचं समाजमंथन करायला पाहिजे। त्यातून या समाजाला पुढे आपल्याला काहीतरी भवितव्य घडवता येईल। एवढं बोलतो, 2 शब्द पुढे।